सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बेकायदेशीर कर्ज प्रकरणानं जिल्ह्यात खळबळ उडाली। माजी संचालकांकडून 243 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिले। आता माजी संचालकांनी त्या आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जिल्हा बँकेचे माजी चेअरमन राजन पाटील, दीपक साळुंखे पाटील यांच्यासह काही नेत्यांनी काल रविवारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची दिलीप माने यांच्या घरी भेट घेतली। या भेटीदरम्यान बंद दरवाजाआड चर्चा झाली। चर्चेदरम्यान राजन पाटील यांच्या हातात काही महत्त्वाची कागदपत्र असल्याचं पाहायला मिळालं। 8 नोव्हेंबर 2024 रोजी सहकारी संस्था अधिनियमनाच्या कलम 88 अंतर्गत वसुलीचे आदेश देण्यात आले होते। मात्र ही कारवाई अंतिम नसल्याचं सांगत माजी संचालकांनी अपीलीय प्राधिकरणाकडून निर्णय होईपर्यंत स्थगितीची मागणी केली आहे। तर दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या प्रकरणात वसुलीची जोरदार मागणी केली आहे। आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार राजेंद्र राऊत व राम सातपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे। तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी संबंधित सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे माजी संचालकांनी स्थगितीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं समजतं। वसुलीवर अंतिम निर्णय सहकार मंत्र्यांच्या सुनावणीनंतर अपेक्षित आहे। मात्र तोपर्यंत या विषयावर विविध चर्चांना ऊत आलाय।